तुझी माझी यारी भाग 30. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 29 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मागील भागात आभा आणि सावी क्लासमध्ये बसून होत्या. सावी तिला रेस्टॉरंटमध्ये काय झालं ते सर्व सांगते. आभा तर हसायलाच लागते. तर आत्तापासून पुढे काय खरंच बिचारा ऋतिक, आभा म्हणाली. तो काही बिचारा नाही आहे आभा, तो खूपच शातीर आहे आणि वरून एक बिनडोक मुलगा आहे. सावी म्हणाली. जाऊ दे यार, त्याने हे सर्व तुझ्यासाठी केले असेल. आभा म्हणाली. माझ्यासाठी? सावी म्हणाली. आय थिंक त्याला तुझी काळजी असेल. आभा म्हणाली. मला नाही वाटत असलं काही असेल म्हणून. सावी म्हणाली. आभा मागे वळून मागच्या सीटकडे बघते आणि बोलते. मीही राजही कॉलेजमध्ये आला नाही का गं सावी? हो यार, काही दिवसापासून तो कॉलेजमध्ये दिसलाच नाही. सावी म्हणाली. माझी चुकी झाली, मीच त्याला हर्ट केला. आभा म्हणाली. आता तू स्वतःला ब्लेम नको करू, तू तर त्याला आपला फ्रेंड मानत होती. सावी म्हणाली. पण सावी, त्याला खूप वाईट वाटलं असेल, सर्व माझ्यापासून झालं. आभा म्हणाली. पागल, असं काहीच नाही आहे, मी बोलली त्याच्याशी. सावी म्हणाली. तर मग काय म्हणाला तो? आभा म्हणाली. मिहीर म्हटला की आभाला सांगशील याच्यात तिची काहीच चुकी नाही म्हणून. ती तर फक्त माझी फिलिंग होती आणि मला तिच्या बोलण्याचा अजिबात वाईट वाटलं नाही. आपण आत्ताही फ्रेंड्स आहोत, फक्त आभाची परवानगी पाहिजे. सावी आभाला सांगत होती. माझी परवानगी आहे सावी, आम्ही आत्ताही फ्रेंड्स आहोत आणि समोरही राहूच. मला त्याच्याशी बोलायला पाहिजे. मग आभा मिहीरला कॉल करत होती पण कॉल लागत नव्हता. ती बोलते. कधी येईल मिहीर? आभा येईल ना गं मिहीर लवकरच, त्याला फक्त थोडे दिवस एकट्यात काढणे आहेत. सावी म्हणाली. ओके, माझी हीच अपेक्षा आहे की तो जिथंही असेल तिथं सुखरूप राहो. आभा म्हणाली. रोहन जो की कॉलेजमध्ये जायला नकार देत होता, ईशानी त्याला मनविण्याचा प्रयत्न करत होती, परंतु रोहन मानत नव्हता. काय झालं तुला रोहन? माझी तर तू अजिबात ऐकत नाही. तू कॉलेजमध्ये नसणार तर मला सुद्धा करमणार नाही. चल ना प्लीज, माझ्या खातर तरी चल. ईशानी म्हणाली. इशू बेबी प्लीज, तू जा ना यार, माझं अजिबात मूड नाही आहे कॉलेजमध्ये येण्याचा. मला फोर्स नको करू. रोहन तिला म्हणाला. ठीक आहे, तर मग मी जाते. ईशानी म्हणाली. ईशानी आपला पर्स घेते तेवढ्यात रोहनच्या फोनवर एक मेसेज येतो. तो मेसेज वाचतो आणि पटकन बोलतो. इशू थांब, मी येतो. आत्ताच तू मना करत होता आणि आत्ता तयार झाला त्या मेसेजपासून, हो ना? असं काय आहे त्या मेसेजमध्ये? ईशानी त्याला विचारते. मी तुला नंतर सांगेन, आता चल लवकर. रोहन म्हणाला. ओके, मी खुश आहे रोहन जो तू माझ्यासोबत येत आहेस. ईशानी म्हणाली. मग ते दोघेही कॉलेजमध्ये जातात. R3 केबिनमध्ये ऋषीच्या जवळ एक व्यक्ती होता. तो बोलतो. सॉरी सर, पण आम्हाला काहीच इन्फॉर्मेशन मिळाली नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत. ऋषी त्याला रागात म्हणतो. मला प्रयत्न नाही, रिझल्ट पाहिजे, मला रिझल्ट. असं म्हणून तो त्या माणसाला हाकलून लावतो. ऋषी ब्रो, तू जो मोबाईल नंबर दिलेला आहेस आबाच्या फोनमधून, तो काय हाच नंबर आहे काय? ऋतिक आपल्या मोबाईलमधील तो नंबर दाखवत म्हणतो. अरे हाच तर तो नंबर आहे. तुझ्याकडे कसा आला हा नंबर? अरे ह्या नंबरवरून कॉल आलेला, त्याच कॉलने आभाला पॅनिक अटॅक आलेला होता. ऋषी ऋतिकच्या फोनवरील नंबर बघत म्हणाला. ब्रो, ते मला आणि रोहनला आभाने आधीच सांगितले होते त्या नंबरबद्दल. आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले ह्या नंबरच्या व्यक्तीला शोधण्याचा, पण आम्हाला काही डिटेल्स मिळालीच नाही. ऋतिक म्हणाला. काय, तुम्हा दोघांना माहीत होतं? तेही माझ्या आधीपासून? तरीही मला एकाने सुद्धा सांगायचा प्रयत्न नाही केला. तुला माहीत आहे आभाला किती सहन करावे लागत आहे. मला कोणत्याही परिस्थितीत तो व्यक्ती पाहिजे, सोडणार नाही मी त्याला. ऋषी म्हणाला. ब्रो, आताही त्याने कॉल केलं, ती सुद्धा एक फेक ID आहे. तो प्रत्येक वेळी आपला नंबर चेंज करतो. मग आम्ही कशा प्रकारे त्याला शोधायचा काही कळत नाही. हा जो कोणी आहे खूपच स्मार्ट आहे.
हा असं सापडणार नाही. यासाठी आपल्याला स्ट्रॉंग प्लॅन करावा लागेल, ऋतिक म्हणाला. असेल तो स्मार्ट, पण आपल्यापेक्षा नाही. मला तो जेव्हाही भेटेल ना, त्याला मी जिवंत सोडणार नाही, ऋषी म्हणाला. परंतु ब्रो, ह्याने लास्ट टाईम ज्या लोकेशनवरून कॉल केला होता, ती लोकेशन आभाच्या हॉस्टेलच्या जवळपासच होती. परंतु ह्यावेळी आपल्या कॉलेजच्या जवळ आहे, ऋतिक म्हणाला. काय बोलतोस तू ऋतिक, कॉलेज? ऋषी म्हणाला. येस ब्रो, त्याची लोकेशन कॉलेजच्या जवळच आहे. पक्का हा आपल्या कॉलेजचाच बंदा असावा, ऋतिक म्हणाला. असं असेल तर मला कॉलेजच्या प्रत्येक स्टुडंटची डिटेल पाहिजे, ऋषी म्हणाला. ओके ब्रो, मी लगेच आणतो डिटेल्स, ऋतिक म्हणाला. असं म्हणून ऋतिक केबिनच्या बाहेर जातो. ऋषी एकटाच बोलत बसतो. आभा, मी त्याला लवकरच पकडेन. तू अजिबात काळजी करू नको. त्याने तुला खूप त्रास दिला. हीच त्याने खूप मोठी चूक केली. तो कुठेही लपून असेल तरीसुद्धा मी त्याला ह्या जगाच्या बाहेर आणेन. एका बंद खोलीमध्ये विराट, जो की आभाच्या फोटोवर आपल्या रक्ताने आय लव्ह आभा लिहित होता, तिथंच त्याला आभाचे आणखीन फोटोज दिसतात, जिथं आभासोबत ऋषी असतो. तो त्या फोटोकडे पाहत बोलतो. तू मला आणि आभाला कधीच वेगळा करू शकत नाही. आणि तुला काय वाटते, तू मला शोधत आहेस हे मला माहीत नसेल? तू माझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही, ऋषी कदम. सावी आणि आभा कॅन्टीनमध्ये बसले होते. अच्छा आभा, मला तू काहीच सांगितली नाही. काल काय काय केली तू? आय मीन, ऋषीसोबत कशा प्रकारे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केली, सावी तिला म्हणाली. सावी इतकेच बोलली तर आभाला काल रात्रीच्या किसचा सीन आठवतो. ती विचारात हरवते. सावी म्हणते, सांग ना यार आभा. काय यार सावी, ऋषी मला सी हाऊसमध्ये घेऊन गेला, बस इतकंच. तुझे समजत आहेस ना सावी, तसलं काहीच नाही ग. तू चुकीचं समजू नको, आभा तिला समजवते. तसलं म्हणजे? नक्कीच काहीतरी झालं वाटते. असंच सावी तिची मस्करी करते. सावी, मी नाराज झाली ना तर बोलणार नाही तुझ्याशी, आभा म्हणाली. सावी म्हणते, ओके ओके, मी तुला काहीच म्हणणार नाही. तसंही तुला सांगायचे नसेल तर काही हरकत नाही. ईशानीसुद्धा त्या दोघींच्या जवळ येते. ती जस्ट कॉलेजमध्ये पोहोचली होती. सावी आणि आभा ईशानीला एकटी बघून बोलतात. ईशानी, तू आज एकटी? रोहन आला नाही का? रोहन आला आहे. त्याला काही महत्त्वाचं काम आहे. तो त्याच्यातच बिझी आहे. म्हणूनच मी एकटी आहे. म्हटलं तुमच्याकडे यावे, ईशानी म्हणाली. हे बरं केली तू ईशानी, आभा म्हणाली. तू आहे म्हणूनच तर कॉलेजमध्ये यायचा मन होते, नाहीतर मी आली नसती, ईशानी म्हणाली. सावी ईशानीचे बोलणे ऐकून बोलते. हो यार, माझंही तसंच आहे. इतकं अभ्यास करून काय करायचे आहे? जे आपण शाळेत शिकलो तेवढं काय कमी होतं, जे कॉलेजमध्ये येऊन डिग्री मिळवावी लागत आहे? उफ, माझं तर मनच नव्हता कॉलेज जॉईन करायचा. मला तर ॲडव्हेंचर करायचे होते, पूर्ण जग फिरायचे होते, ईशानी म्हणते. मग तू कशाला कॉलेजमध्ये येते? सावी आभाकडे बघून बोलते. माझेही कारण तेच आहे, ओन्ली आभा. आभा नाही तर मीही नाही. मला आभाच्या व्यतिरिक्त कुठं जायचं मन नाही होत. चूप कर खोटारडी, तू तर केव्हाची उडून गेली असती. ते तर अंकलने तुला 2 ऑप्शन दिलेत, एक लग्न आणि दुसरं कॉलेज. मग तू कॉलेज निवडला, आभा म्हणाली. मग काय लग्न करू, तेही त्या स्टुपिड ओजससोबत? नेव्हर. तो केवढा चिपकू होता यार. मला अजिबात तो पसंत नव्हता. चांगलंच झालं जो तो अब्रॉडला गेला. पिच्चा सुटला माझा, सावी म्हणाली. सावी, ओजस एक चांगला मुलगा आहे. तुला पसंत करतो तो. आणि तू आहेस जी त्याच्यापासून दूर जातेस, आभा म्हणाली. प्लीज यार आभा, तू त्याच्याबद्दल बोलू नको. त्याचा काही भरोसा नाही, कधीही परत येऊ शकतो तो. मी त्याच्याबद्दल थोडी जरी बोलली तर, सावी म्हणाली. मी तर लग्न निवडली असती, ईशानी म्हणाली. सावी आणि आभा तिच्याकडे बघून बोलतात. काय लग्न? हो लग्न. किती छान झालं असतं ना. माझं आणि रोहनचं लग्न झालं असतं आणि क्यूट क्यूट बेबीज झाले असते आणि एक क्यूटसी फॅमिली, ईशानी म्हणाली. सावी तिच्या बोलण्याने थोडी घाबरत बोलते. इतक्या पुढची प्लॅनिंग करून बसली आहे तू ईशानी. मला तर वाटते आत्ताच जर हिचा मन झाला लग्न करायचा
तर तेही आत्ताच लग्न करून टाकेल ही. हो ना ईशानी, सावी म्हणाले. सावी शांत हो, आभा तिला म्हणाले. आभा, तू काय विचार केली तुझ्या आणि रुचीच्या फ्युचरबद्दल? ईशानी म्हणाले. काही असेल तरच विचार करेन ना फ्युचरबद्दल, आभा मनातच बोलते. आभा, तू सिरियस नाही वाटत मला ऋषीबद्दल? ईशानी म्हणाले. आभाला वाटते की ईशानीला माहीत तर नाही झालं की मी खोटी बोलत आहे म्हणून. मग आभा पटकन बोलते. नाही नाही ईशानी, मी खूप सिरियस आहे. कालच तर मी पूर्ण दिवस त्याच्यासोबत होते. सावी आभाला बघून बोलते. हो ईशानी, आभा सिरियस आहे आणि ऋषी ब्रो सुद्धा. हे बघ आभा, तुला ऋषीबद्दल सर्वच माहीत आहे. कॉलेजमधील सर्व मुली त्याचे मागे लागल्या आहेत. मला तुला एवढेच सांगायचे आहे की ऋषीला तू आपल्या कंट्रोलमध्ये ठेव, नाहीतर कोणीही ऋषीला तुझ्यापासून हिरावून घेईल. ईशानी तिला समजवते. हो ईशानी, मला माहीत आहे सर्व, तू खरं बोलते, आभा म्हणाले. आभा ते फक्त ईशानीला दाखवण्यासाठी बोलते की ती ऋषीबद्दल खूप सिरियस आहे म्हणून. आभा, तुला नाही जायचं का? ऋषी वाट पाहत असेल तुझी, सावी आभाला म्हणाली. नाही सावी, आज नाही. ऋषीने आज नाही बोलवले मला. तो आज थोडा बिझी आहे, आभा म्हणाले. मला असं वाटते कदाचित त्या सर्वांना काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे, ईशानी म्हणाले. R3 केबिनमध्ये. मी मागील कितीतरी दिवसांपासून ह्या व्यक्तीच्या मागे लागलेला आहे, पण याचा काहीच अजून थांगपत्ता लागलेला नाही, रोहन म्हणाला. तो जो कोणी असेल त्याला तर आपण शोधून काढूनच. बस आपल्याला केअरफुल राहावे लागेल. ऋतिक, तू कॉलेजमध्ये लहान लहान असलेल्या गोष्टींबद्दल माहीत कर. कोण कुठे जातो, काय करतो आणि त्यांचा फॅमिली बिझनेस, ऋषी ऋतिकला म्हणतो. मला आतापर्यंत काहीच स्टुडंटची डिटेल्स मिळाली आहे, बाकीचे उद्या भेटतील, ऋतिक म्हणाला. मी आभाच्या हॉस्टेलच्या जवळची लोकेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन माहीत करतो, रोहन म्हणाला. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त शेअर करा.